हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि कशा आहात तुम्ही? तर तुमच्यासाठी एक मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आज मावशींची रेसिपी आहे स्पेशल. या शेतावरच्या भेंड्यात आणि खूप जाड अशा झाल्यात, त्या ओव्हर झालेल्या, काय म्हणतात त्याला, सोकल्या पोसल्या, ह्या खाण्यालायक नाही. पण आमच्या मावशी ज्या आहेत त्या म्हणल्या आतल्या बिया यूजफुल असू शकतात आणि ह्याच्या आतल्या बियांपासून आपण ठेचा बनवू शकतो, ज्या भेंडी खूप जाड असतील, ज्याची भाजी व्यवस्थित नाही बनत. आणि सोबतच म्हणलं मी हा नवीन हॉकिन्सचा ट्राय प्लाय स्टेनलेस स्टीलचा जो तवा आहे त्याच्यात आपण ओपनिंग करूयात. वुडन हँडल आहे त्याला आणि तवा पण छान वाटतं, यूज करू शकते मी की कसा आहे. त्याच्यावर खरंच नॉनस्टिक आहे का नाही, पण एवढे एक्सपेन्सिव्ह तवा व्हायला लागलेत आजकाल. आलेली आहे मी जिम मध्ये आणि थोडी एक्सरसाइज करूयात आणि त्यानंतर खाण्याचे विचार करूयात आणि रेसिपी बनवूयात, साधी करूयात जोरदार असं वॉक. चालले खाली, चालले चालले चालले. सो मी आता पटकन आवरते, फ्रेश होते आणि बनवूयात आजची मावशी स्पेशल रेसिपी, भेंडींच्या बियांचा ठेचा. भेंडींच्या बियांचा ठेचा, एक नवीन रेसिपी. मावशी रेसिपी बनवायची बरं का आज. सगळे डायलॉग पाठ आहेत ना. देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि फायनली आता आपण करायला लागू जी रेसिपी आपल्याला करायची. मावशी यायला थोडा वेळ होता, तोपर्यंत मग मी इथे बटाट्याची रस्सा भाजी केली आणि इथे वरण केले. हे जे दाणे आहेत ते मला तर ज्वारीच्या दाण्यासारखे वाटतं, चिकट नाही. मला वाटतं दाणे मोठे झाल्यानंतर भेंडीतले ते चिकट राहत नाही की काय, आणि अजिबातच कुठेच चिकटपणा नाही आहे. भेंडीत सुद्धा कुठेच चिकटपणा नाही आहे. असं सोलायची, तिला अशा चिरा पाडायच्या अशा, मग ती अशी सोलायला सोपी जात, एकदम अशी निघते. तर आता आपण सुरुवात फायनली करतोय आपल्या रेसिपी. कोणी शिकवली आहे तुम्हाला किंवा तुम्ही कोणाकडून शिकल्या? इथं पहिल्यांदा बघते भेंडीच्या बियांचं काहीतरी ठेचा चटणी बनतं. ती माझी आजी ना, ती दुसरीत असताना ती शेतातून अशी जाड जाड भेंडी घेऊन यायची. हा, तुमची आजी? माझ्या वडिलांची आई करायची. तर काय काय लागतं त्यासाठी? एक कांदा घेतला आणि 5 मिरच्या आणि हा लसूण आहे. मला खातेला शिकर बर का, 5 मिरच्या दूर. आणि लसूण आहे, आमच्या डोंगराचं लसूण आहे. तुम्हाला वाटेल लसूण सोलला नाही, तर हा लसूण गावरा नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्त सोलत नाही. आता हे सगळे त्याला काय म्हणतात तुम्ही? सोले. बिया छोले का सोले? काय सोले. तर भावा आणि बहिणींनो, मला माहिती आहे का भाऊ स्वयंपाकच नाही करीत, पण बहिणी करता 100%. त्यांच्यासाठी मी एक नवीन रेसिपी आणली आहे. भेंडी मधले बियाची चटणी करायची आपल्याला. तुम्हाला भेंडीचे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी चटणी करून खाऊ शकता भाकरी सोबत. आणि मग मिक्सर मधून काढणार का तसंच टाकच्या सोबत काढणार मिक्सर मध्ये, म्हणजे ते पण दाणे पण मिक्सर मधनं काढायचे. माझी आजी कुटायची त्या याच्यामध्ये खलबत्त्यात, पण आता मिक्सर निघलंय तर मी आता मिक्सर मध्ये दळणार आहे. रंग असा पांढरा होता आणि आता जरा पिवळसर आपोआप व्हायला लागला. भाजल्यामुळे बदलतो का रंग? तुम्ही याच्यात तेल वगैरे काहीच नाही टाकलं ना, डायरेक्ट भाजायला घेतलं ना? तर परतवायला तेल टाकलं. तुरट लागते. असे या पद्धतीचे भाजून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यात मिरची, लसूण घालायचे आणि जिरे पण टाकायचे थोडे, टेस्ट चव येण्यासाठी.
मावशी खूप तेल टाकते म्हणून हिने भरणी आणलेली आहे. थोडी मोहरी. खूप बारीक असं नाही करायचे, असं हळूवार पल्सवर जे फिरवतो आपण तसं असं करून घेतलंय मावशीने. थोडंसं आबडधोबड बारीक आणि कांदा परतून घेते या बघ. त्यानंतर थोडीशी हळद, व्यवस्थित कांदा वगैरे परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपलं जे मिक्सचर बनवलं आहे ते आता यात घालायचे. चांगली झणझणीत चटणी ठेचा बनवलेला दिसतोय मावशीला. टाका मीठ, टाका, मिठाने जरा कमी होईल. दिसायला कलर वगैरे तर भारी आलेला आहे, पण चवीला चांगला झणझणीत असणार आहे. एवढ्या हळू आवाजात बोललं तर कसं ऐकू येईल? मावशी म्हणताय 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे. ठेवा याच्यावर. तर या पद्धतीचा ठेचा थोडा स्पायसी झालाय. तुम्ही हवं तर तुमच्या टेस्टनुसार जर कमी मिरच्या घालायचं तर घालू शकता. आणि वरतून मग मावशीने थोडंसं आता त्याच्यावर कोथिंबीर घातलेली आहे. पाहिजे तिखट झालाच तुमच्याकडून पण आमच्यासारखं, तर त्याच्यात थोडी साखर आणि लिंबू पिळून टेस्ट बॅलन्स. पण ओव्हरऑल दिसायला तर खूप भारी दिसतोय ठेचा आपला. ठेचा आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नाही आवडला असेल तर कमेंट करा. ठेचा जर तुम्ही बनवला भेंडी आणून, ही जी वेगळी रेसिपी होती, मी तर फर्स्ट टाइम ट्राय करते. टेस्टला थोडा स्पायसी आहे, पण अजिबात कोणाच्या लक्षात येणार नाही की तो कशापासून बनवला. टेस्ट खूप भारी लागतं. डेफिनेटली जर तुमच्या घरी भेंडी असेल किंवा एखाद्या वेळेस जाड भेंडी आली असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. 10 out of 9 सुद्धा मार्क देऊ शकते. इतका सुंदर लागतोय तो ठेचाचं जे काय आहे ते खूप मस्त झाले. मी आता पटकन हे जेवण संपवते आणि भेटते तुम्हाला पुन्हा.